जर तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल तंदुरी चिकन मसाला आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। त्यासाठी 2 टेबलस्पून धने घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, अर्धा टेबलस्पून काळी मिरी घेतलेले आहेत, 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे सर्व आपण एका पॅनमध्ये कमी आचेवर भाजून घ्यायचे आहेत आणि ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये ठेवून दिलेले आहे। त्यानंतर ते मसाले थंड झाल्यावर त्यामध्ये अद्रक, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या आणि पाणी घालून आपण ह्याची फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे। इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे। त्यानंतर आपण अर्धा किलो चिकनला 3 टेबलस्पून दही लावलेलं आहे। दही चांगलं पाहिजे, हंकट दही मी इथे वापरलेलं आहे। आणि 3 टेबलस्पून त्यामध्ये आपण वाटलेला मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे मॅरिनेट करणार आहोत। सोबत आपण त्यामध्ये कसुरी मेथी देखील घातलेली आहे आणि मॅरिनेशनसाठी 2 टेबलस्पून आपण तेल देखील घालणार आहोत। इथे तेल जर तुम्ही राईचं वापरलं तर उत्तमच आहे, त्यामुळे चिकन तंदुरी मसाल्याला छान टेस्ट येते। तर हा सर्व मसाला आपण चिकनला लावून घेतलेला आहे आणि तो मॅरिनेट होण्यासाठी कमीत कमी 1 तास आपण ठेवणार आहोत। 1 तासानंतर आपण हे मॅरिनेट चिकन बनवायला घेणार आहोत। तर इथे सर्व मसाला हाताने व्यवस्थित चोळून आपण तो 1 तासासाठी झाकून ठेवायचा आहे एका बाजूला। त्यानंतर एका पॅनमध्ये आपण तेल घ्यायचं आहे आणि जे आपण मॅरिनेटेड चिकन आहे ते घेणार आहोत आणि ते आपण पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत। जर तुम्हाला या स्टेजला डीप फ्राय करायचं असेल तरीही चालेल, पण इथे मी शॅलो फ्राय करून घेतलेला आहे। चिकन तंदुरी आहे त्यामुळे आपण सर्व चिकनचे पीसेस आपण व्यवस्थित फ्राय करून घेत आहोत। शॅलो फ्राय छान असे वरून त्याचा कलर बदलेपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। सर्व पीसेस आपण फ्राय करून घेतल्यानंतर ते एका बोलमध्ये आपण काढून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण 2 टोमॅटो आणि कांद्याची प्युरी करून घेणार आहोत। 2 कांदे मी अगोदरच वाटून घेतलेले आहेत, ते आपण ह्यामध्ये घातलेले आहेत। त्यानंतर आपण टोमॅटो प्युरी घातलेली आहे आणि जो आपला मसाला आहे उरलेला तो देखील आपण ह्यामध्ये घातलेला आहे। तो सर्व मसाला आपण कढईमध्ये तेलावर भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित मसाल्याला तेल सुटूपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण थोडंसं दही पुन्हा यामध्ये घालणार आहोत। 2 टेबलस्पून आपण त्यामध्ये दही घातलेलं आहे आणि ते देखील आपण मसाल्याबरोबर व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहोत। मसाल्याला तेल सुटू लागलं की आपण पुन्हा त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपल्याकडे फ्रेश क्रीम आहे ती देखील आपण ह्यामध्ये ॲड केलेली आहे। जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही ती स्किपही करू शकता, पण फ्रेश क्रीम घातल्यामुळे चिकन मसाल्याला अप्रतिम चव येते। तर मी ह्या घरात माझ्या क्रीम होती त्यामुळे ती मी ॲड केलेली आहे आणि क्रीम घालून आपण जे फ्राईड चिकन आहे ते त्यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी घालून आपण हे शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। 10 मिनिटं आपण हे चिकन शिजू देणार आहोत झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आणि इथे आपलं तंदुरी चिकन मसाला रेडी झालेला आहे। खूपच सुंदर आणि अप्रतिम अशी ही रेसिपी आहे। रेस्टॉरंटपेक्षा ही अशी रेसिपी घरीच ट्राय करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा।